शुभप्रभात. आम्ही आता निघालेले आहोत चामुंडा माता मंदिर बघण्यासाठी. आज आमचा आहे मैसूर साइट सीइंग. पूर्ण दिवसभर मैसूर साइट सीइंग करून आमचा मुक्काम आहे मैसूर येथे. आम्ही आता चामुंडा देवीच्या मंदिरातून निघालेलो आहोत आणि वाटेमध्ये एक महिषासुर राक्षस पुतळा आहे. आपण आता बघू शकता महिषासुर राक्षस. महिषासुर राक्षसाच्या नावामुळे या शहराला नाव म्हैसूर हे नाव पडलेलं आहे. आणि या राक्षसावर चामुंडा माता देवीने केलेले आहे. ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ ಇದೆ. ಮ್ಯೂಸಿಯಂ ಇದೆ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಮ್ಯೂಸಿಯಂ ಇದೆ. ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ ನೋಡಿ. सोबत आहेत इथले गुरवैया मैसूरचे. मैसूरकडे कसे महाराष्ट्रामध्ये वासुदेव असतात तसे इथले हे गुरवैया आहेत. गुरवैया आपण बघू शकताय ना, कर्नाटक मैसूर. कोण आहे आप? यार नहीं होता अब क्यों क्या है? यार नहीं होता करता है. यार नहीं होता गुरवैया ಶಿವಶಂಕರ ಬೆಟ್ಟದ ಆಸು ಪೊಗಳ್ಳಿ ಮಲ್ಲ ಕಬ್ಬಳ್ಳ ಮತ್ತು ಕಾಜಿನ ಮಕ್ಕ ಮರಿಗಾರು ಮನಮಂದಿರದ ತಾಯಿ ಯಾವುದೇ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸಿ ದೂರ ಮಾಡಿ ಅಣ್ಣನ ಕಬ್ಬಳ್ಳಮ್ಮ ಯಾವ ಕಾಟಕರಿಗೆ ಅಣ್ಣನ ಮಾಡುತ್ತ ಬಿಗಿರೇಶ್ವರ ಹೆಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಶಿವಶಂಕರ ತಾಯಿ ಬೆಂಬಲ ಮಾಡಿ ಆಟ ಭಕ್ತಿಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಅಣ್ಣನಿಗೆ ಯಾವ ಕಾಟಕ ಒದಗಿಸಲಿ. राजेश्वर मंदिराचं दर्शन करून काही लोक बाहेर आलेले आहेत. आज शनिवार असल्यामुळे आज खूप गर्दी होती या मंदिरामध्ये. आमची काही माणसं आता बाहेर आलेले आहेत. बघूया त्यांना किती वेळ दर्शन लागला आणि त्याचं दर्शन कसं आपण विचारूया त्यांना. आमच्या आता काही माणसं देवीचं दर्शन करून बाहेर आलेले आहेत. बघूया त्यांना किती वेळ लागला दर्शनाला. तुमचं झालं का दर्शन? किती वेळ लागला दर्शनाला तुम्हाला? 2 तास गेले. दर्शन झालं व्यवस्थित? झालं ना दर्शन बरोबर? झालं का बरोबर? किती टाइम लागला तुम्हाला दर्शनाला? 2 तास गेले. आणि दर्शन व्यवस्थित झालं ना? ओके. आमच्या दुसरी पण सभा आमचे बाहेर आलेले आहेत. दर्शनाला त्यांना जवळजवळ 2 तास गेलेले आहेत आणि चांगलं दर्शन झालेलं आहे त्यांचं. स्वरूप आहे आणि त्याला एक मंत्र म्हटलेला आहे की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्था नमस्ते 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 नमः. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्था नमस्ते 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 नमः. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्था नमस्ते 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 नमो नमः. अशा प्रकारे हे देवीची आराधना सर्वजण करतात. आणि दुसरं म्हणजे देवीचा उद्घोष करताना चांगल्या प्रकारे लोकांना बुद्धी देवो, स्मरण देवो आणि भावी आयुष्य सुखाने राहावं हीच ह्या चामुंडा देवी चरणी प्रार्थना करतो. हो गया दर्शन आपका? मस्त. एक नंबर दर्शन हो गया. 2 तास लागला. 1 नंबर लागला दर्शनाला. मन खुश हो गया. हाँ, बहुत अच्छा से दर्शन हुआ. मन खुश हो गया. 2 घंटा लगा. चामुंडेश्वरी माता की जय. दर्शन झालं का सर्वांचं? किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? अडीच तास लागले. 2-2.5 तास लागले. दर्शन वगैरे कसं झालं? दर्शन कसं आराम मस्त. ओके. आमची दुसरी पण माणसं काही बाहेर आलेले आहेत.
त्यांना पण 2-2.5 तास गेलेले आहेत. दर्शन चांगलं झालेलं आहे. आणखी लोक आता बाहेर जात बघूया त्यांना पण कसं वेळ लागला ते. आमची दुसरी पण माणसं आता बाहेर आलेलं दर्शन घेऊन. किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? 2 तास लागले. 2 तास गेले. पण दर्शन कसं व्यवस्थित झालं का नाही? देवी भेटली. देवीला प्रार्थना काय केली? हातपाय सुपाशी देऊ काय. ओके. आमची दुसरी पण माणसं बाहेर आलेले आहेत. त्यांना पण 2-2.5 वाजता गेलेले आहेत. बघूया आता पुढचे किती वाजता येतात ते. आमच्या अश्विनीताई आणि त्यांचा ग्रुप आलेला आहे. ताई किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? 2 तास. 2 तासापेक्षा जास्तच गेले, तसे 2.5 तास झाले. देवीची भेट झाली का नाही? छान 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 हा? छान छान झाली ना? हो. ओके चला. ऍक्च्युली हे काही पण दिलीप यांची फॅमिली आहे, सगळे हे कोकणचे आहेत. बघूया त्यांना आपण विचारू त्यांना किती वेळ लागला. दर्शन झालं तुमचं? 2-2.5 तास लागले. 2-2.5 तास गेले. दर्शन व्यवस्थित झालं ना? व्यवस्थित झालं ना? देवीला काय प्रार्थना केली? हो का? परत आम्हाला ट्रिपला इथंच येऊन दे. ओके. यांचं पण दर्शन 2-2.5 तास झालेलं आहे. आणि त्या देवीला प्रार्थना की आम्ही पुन्हा या ठिकाणी आलो पाहिजे म्हणून. बाय शंकर काका हे पण बाहेर आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांना दर्शनाला किती वेळ लागला आणि दर्शन त्यांना कसं झालं ते. झाला दर्शन तुमच्या बरोबर? बरोबर झालं एकदम. किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? 2 तास झाले. 2 तास लागले. 2.5 तास. देवी भेटली का नाही? देवी आणि संपूर्ण जवळ बघून बघायला भेटली. जवळ देवीला प्रार्थना काय केली तुम्ही? सर्वांना सुखाट ठेव. सर्वांना एक शक्ती दे ना दर्शन. नातेवाईकांना बरोबर सर्वांना सुखाट सांगितलं. आणि आमची ट्रीप अशी मजेत चालली एकदम. फक्त आम्ही घरी आहोत असं वाटतं आम्हाला. ओके. यांचं पण चांगलं दर्शन झालेलं आहे. या ट्रीप जगाला खरोखर चांगला आशीर्वाद दे आणि असं भरभराट होत दे. एक ग्रुप आलेला आहे. रोड प्लेचे आहेत सर्व माणसंही. दर्शन झालं तुमचं व्यवस्थित? किती वेळ लागले तुम्हाला दर्शनाला? 1.5 तास. झालं ना व्यवस्थित? एक नंबर. झालं का दर्शन तुमचं व्यवस्थित? दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. किती वेळ लागला तुम्हाला? ते 2 तासाच्या आतमध्ये झालं आमचं दर्शन. आणि गर्दी होती पण व्यवस्थित झाला दर्शन. झालं दर्शन तुमचं व्यवस्थित? व्यवस्थित किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? 1.5 तासाचे थोडंसं जास्त. 1.5 तास लागले. 1-2 तास गेले. हो 1.5-2 तास गेले. झालं तुमचं दर्शन व्यवस्थित? हो. किती वेळ तुम्हाला किती वेळ लागला? सोबतच होतं. ठीक आहे. आमची सर्व आता माणसं आलेली आहेत. सर्वांचा दर्शन मांडलं झालेलं आहे. जवळजवळ 1.5 ते 2 तास त्यांना दर्शनाला गेलेले आहेत. आणि दर्शन आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. झालं तुमचं दर्शन व्यवस्थित? व्यवस्थित झालं दर्शन? किती वेळ लागला दर्शनाला तुम्हाला? एक 20-25 मिनिटं गेली. पण प्रेक्षणीय स्थळ आहे, बघण्यासारखं आहे, सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, गार वारा सुंदर. आमचे सर्व मंडळी बाहेर आलेले दर्शन घेऊन जवळजवळ 1.5 ते 2 तास आमचे हे दर्शनाला गेले आहेत. चामुंडा मातेचं दर्शन झालेलं आहे सर्वांचं. 1.5 ते 2 तासानंतर सर्व मंडळी बाहेर आले आहेत. आणि मी आता निघालेलो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. दुपारचं आमचं जेवण हॉटेलमध्ये करणार आहोत. आणि जेवल्यानंतर आमचा पुढचा साडीन असणार. आमच्यासोबत आहेत कोपरगावचे दिलीप पाटील. टूरमध्ये माझ्या नेहमी येत असतात. आणि आज खास स्पेशल दिवस आहे. कारण आज माझ्या खास मित्राचा वाढदिवस आहे. आणि मी आज वाढदिवस मैसूर येथे सेलिब्रेशन करणार आहोत. संध्याकाळी पार्टी असणार नाही आज. आपले दिलीप पाटील यांच्यातर्फे आज सर्व ग्रुपला पार्टी असणार आहे. आणि आम्ही बर्थडे याचा चांगला सेलिब्रेशन करणार आहोत. आज एन्जॉय करणार आहोत संध्याकाळी आम्ही आज.
आज आमचा म्हैसूर साईड सीन सर्व झालेला आहे आणि रात्रीचा आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. आज आमचा एक मित्राचा वाढदिवस पण होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी डान्स केलेला आहे आणि आजचा आमचा खूप दिवस मजेचा गेला. खूप एन्जॉय केला सर्वांनी.